नमस्कार. इंडियन पॉलिटी सराव प्रश्नसंच भाग 2 मध्ये आपलं स्वागत आहे. प्रश्न क्रमांक 1. खालील विधाने विचारात घ्या आणि वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. सन 1600 साली ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाने चार्टर ॲक्टद्वारे ईस्ट इंडिया कंपनीला भारतासोबत व्यापार करण्याचा अधिकार दिला. हे विधान चुकीचं आहे, कारण ही क्वीन व्हिक्टोरिया नसून क्वीन एलिझाबेथ जे आहे तर त्या राणीने ईस्ट इंडिया कंपनीला चार्टर दिला होता. सन 1765 साली मुघल बादशहा शाह आलमने ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसा प्रांताचे दिवाणी हक्क प्रदान केले. तर हे विधान बरोबर आहे. 1764 साली बॅटल ऑफ बक्सार झाली, जिकडे एका बाजूला ईस्ट इंडिया कंपनी होती तर दुसऱ्या बाजूला मुघल बादशहा शाह आलम द्वितीय हा होता. त्याच्यासोबत अवधचा नवाब शुजाउद्दौला, त्यानंतर तो बंगालचा मीर कासिम, हे असे तिघजण एका बाजूला दुसऱ्या बाजूला होते. यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने या सर्वांचा पाडाव केला आणि त्याच्या बदल्यात मग ईस्ट इंडिया कंपनीने मुघल बादशहाकडून बंगाल, बिहार आणि ओरिसा प्रांताचे जे आहे दिवाणी हक्क मिळवले. त्याची जी ट्रीटी आहे ती ट्रीटी ऑफ अलाहाबाद म्हणून ओळखल्या जाते. आणि याचा म्हणजे एवढ्या विस्तृत प्रांताचा जो महसूल आहे तो ईस्ट इंडिया कंपनीकडे जमा झाला. आणि त्यातला एक छोटासा हिस्सा म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं, बादशहा जो शाह आलम आहे याला पेन्शन चालू केली. वार्षिक सालाना काहीतरी मला वाटतं 24 लाख 2.4 मिलियन 24 लाख सालाना पेन्शन याला बसवली. आणि तो त्यांचा म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी याची आश्रयदाता बनली. तर विधान ब बरोबर आहे. सन 1858 साली ईस्ट इंडिया कंपनीच्या ऐवजी थेट ब्रिटिश राजसत्तेने भारतीय राज्यकारभार स्वतःच्या हाती घेतला. तर हे पण विधान जे आहे ते बरोबर आहे. 1773चा जेव्हा रेग्युलेटिंग ॲक्ट पास झाला तर तेव्हापासून ते सन 1858पर्यंत क्रमाक्रमाने ब्रिटिश राजसत्तेचं ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण हे वाढत गेलं. आणि सरत शेवटी 1857चं जे बंड अथवा उठाव किंवा भारतीय स्वातंत्र्य समर, पहिले स्वातंत्र्य समर व्हॉट्सएव्हर जे काही असेल, तर त्यामुळे काय आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार हा गुंडाळण्यात आला आणि कारभार थेट ब्रिटिश राजसत्तेने स्वतःच्या हाती घेतला. विधान 4. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान अंमलात आले. चूक. हे 26 जानेवारी 1950 आहे. सी. हे जे भारतीय संविधान आहे त्याचे ॲडॉप्ट आणि एनॅक्ट म्हणजे जे कायदा पास झाला भारतीय संविधानाचा एक प्रकारे एनॅक्ट, तर तो 26 नोव्हेंबर 1949ला झाला. परंतु त्याची जी अंमलबजावणी आहे ती 26 जानेवारी 1950 रोजी झाली. तर त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलं योग्य, तर ब आणि क. तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. तर ज्यांना सोडवायचं आहे त्यांनी ते व्हिडिओ पॉज करा आणि अटेम्प्ट करा, किंवा माझ्यासोबत सोडवायचं असेल तर तसंही करू शकता. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. संविधान सभेत ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या 292 जागा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मुस्लिम, शीख, अनुसूचित वर्ग आणि सामान्य अशा 4 समुदायामध्ये विभागल्या जाणाऱ्या होत्या. तर हे विधान चुकीचं आहे, कारण अनुसूचित जाती जे आहे हे असं नव्हतं. या ज्या जागा होत्या 292 त्या फक्त मुस्लिम, शीख आणि सामान्य अशा 3च समुदायामध्ये विभागल्या जाणार होत्या. बघा इथे काय आहे, ब्रिटिश भारत याला 296 जागा दिल्या होत्या आणि प्लस हे संस्थानं जे होते प्रिन्सली स्टेट यांना 93 जागा दिल्या होत्या. तर या 296मध्ये काय 292 ज्या जागा होत्या ते गव्हर्नर्स प्रॉव्हिन्सेस, ब्रिटिश प्रांत गव्हर्नर प्रॉव्हिन्सेस किती होते, एकूण 11 होते.
आणि 4 ज्या जागा होत्या त्या तुमचे चीफ कमिशनर प्रॉव्हिन्सेस, दिल्ली, अजमेर, मेवाडा, कुर्ग आणि ब्रिटिश बलुचिस्तान, हे असे 4 जे आहे ते तुमचे चीफ कमिशनर प्रॉव्हिन्सेस होते. आणि 292 जागा या गव्हर्नर असलेले ब्रिटिश प्रांत त्यांना दिलेले होते. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते 292चं विभागणी हे मुस्लिम, शीख आणि सामान्य अशा 3 याच्यामध्ये केली होती. प्रांतीय विधानसभेद्वारे वरील सदस्य हे अप्रत्यक्षपणे निवडले जाणार होते. बरोबर. बघा 1946 साली कॅबिनेट मिशन आलं होतं, तर त्या अन्वये केंद्रीय विधिमंडळाच्या निवडणुका पार पडल्या. त्यासोबतच प्रांतीय विधिमंडळाच्या निवडणुका या पार पडल्या. आणि आजच्या तारखेला जसे राज्यसभेचे इलेक्शन होतात, म्हणजे राज्य विधिमंडळाचे जे सदस्य आहेत ते अप्रत्यक्षरित्या राज्यसभेवरती सदस्य त्यांची निवड करून पाठवतात, त्यात जनता इन्व्हॉल्व नसते. तर तशीच काहीशी हे जे संविधान सभा होते तर त्याचे जे सदस्य होते हे 292, तर ते जे आहे ते अप्रत्यक्षरित्या हे जे प्रांतीय विधानसभेचे जे सदस्य होते त्याद्वारे निवडले जाणार होते. तर हे जे आहे ते बरोबर आहे. संस्थानांचे प्रमुख संस्थानांच्या प्रतिनिधींना नामनिर्देशित करणार होते, हे पण बरोबर आहे. संस्थानाला किती 93 जागा दिल्या होत्या आणि त्यांचे जे काही पाठवायचे होते लोक तर ते बाय नॉमिनेशन होते. तर म्हणजे इथे लक्षात येते की ही संविधान सभा जी आहे ती पार्टली इलेक्टेड अँड पार्टली नॉमिनेटेड अशा पद्धतीची होती. पुढचं विधान. संविधान सभा ही अंशतः निवडून आलेले आणि अंशतः नामनिर्देशित केलेले सदस्यांची सभा असे तिचे स्वरूप होते. आत्ताच आपण बघितलं की हे 292 लोक हे निवडून आलेले आहेत आणि हे 93 हे नामनिर्देशित झालेले आहेत. त्यामुळे विधान ड देखील बरोबर आहे. तर याचा योग्य पर्याय होतो ब, क आणि ड, म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अ. संसदीय विशेषाधिकार ही तरतूद आपण ब्रिटिश संविधानापासून प्रेरित होऊन स्वीकारलेली आहे. संसदीय विशेषाधिकार ब्रिटिश संविधान, तर हे जे आहे हे बरोबर आहे. याच्यामध्ये आर्टिकल 105 आणि आर्टिकल 194, म्हणजे हे 105 हे संसदेतले जे खासदार आहेत त्यांच्यासाठी आणि आर्टिकल 194 हे राज्य विधिमंडळातले जे आमदार आहेत त्यांच्यासाठी. याच्यामध्ये काय आहे, हे जे विधिमंडळाचे हे जे सभासद आहेत, मग ते खासदार असोत किंवा आमदार असो, त्यांनी विधिमंडळामध्ये काही चर्चा केली, भाषणं दिली, काही मतदान दिले, तर त्यासाठी त्यांना न्यायालयामध्ये खेचता येणार नाही. आणि इतर अजून काही अटकेपासूनचे संरक्षण विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना. तर यामागची भूमिका म्हणजे अशी आहे की बाबा यांना जे विधिमंडळात जाऊन विधी म्हणजे कायदे निर्मितीची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये, ही याच्या मागची भूमिका आहे संसदीय विशेषाधिकार देण्याचे. पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस. विधान ब. इमर्जन्सी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन ही तरतूद आपण अमेरिकन संविधानापासून प्रेरित होऊन स्वीकारली आहे. हे विधान चुकीचं आहे, कारण हे आपण अमेरिकन नाही तर जर्मन संविधान जे आहे वायमर कॉन्स्टिट्यूशन जर्मनीचं, तर त्यापासून ही आपण प्रेरणा घेतलेली आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. समवर्ती सूची कॉन्करंट लिस्ट ही तरतूद आपण ऑस्ट्रेलियन संविधानापासून प्रेरित होऊन स्वीकारलेली आहे. बरोबर. राज्यसभेच्या सदस्यांची निवडीची प्रक्रिया ही तरतूद आपण आयरिश संविधानापासून प्रेरित होऊन स्वीकारलेली आहे. चूक. याच्यामध्ये काय आहे, ही जे राज्यसभेवरती जे सदस्य जातात, जे मगाशी आपण बघितलं की राज्य विधिमंडळाचे लोक त्यांना निवडून देतात, ही जी तरतूद आहे ही आपण साऊथ आफ्रिकाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे तिथपासून जी आहे प्रेरित होऊन घेतलेली आहे, ना की आयरिश संविधानापासून. आणि राज्यसभेवरती जे नामनिर्देशन होतं 12 लोकांचं राष्ट्रपतीद्वारे, ती जी तरतूद आहे ती आपण आयरिश संविधानापासून घेतलेली आहे.
तर हा पाठांतराचा भाग आहे की सोर्सेस अँड देअर कंट्रीज. संविधानाच्या कुठल्या तरतुदी ह्या इतर कुठल्या देशाच्या संविधानापासून प्रेरित होऊन घेतलेल्या आहेत. तर त्याचा टेबल ऑफ कॉन्टेंट आहे एम लक्ष्मीकांतमध्ये, तो पाठच करून घ्या. तर आपल्याला काय विचारले, कुठली विधाने योग्य आहे. तर अ आणि क म्हणजे विधान 2 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या उद्दिष्ट ठराव ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनवर संविधानाचा सरनामा आधारित आहे. हे विधान चुकीचं आहे. उद्दिष्ट ठराव ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनवरती सरनामा बेस्ड आहे हे बरोबर आहे, परंतु हे बाबासाहेब आंबेडकर नाही तर जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं होतं. 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि त्याच्यावरती साधक बाधक चर्चा होऊन 22 जानेवारी 1947 रोजी तो स्वीकारण्यात आला आणि त्याचंच मॉडिफाईड रूप हे सरनामा आहे. ब. सरनाम्यात भारताचे वर्णन सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही, गणराज्य या अचूक क्रमात केलेले आहे. तर इथे आपल्याला काय विचारलं आहे, भारताचे वर्णन. भारताचे वर्णन सरनाम्यामध्ये कसं आहे, SSSDR. इथं आपल्याला अचूक क्रम सांगायचा आहे. तर हे सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक अँड रिपब्लिक. ते हे समाजवादी अगोदर पाहिजे होतं आणि धर्मनिरपेक्ष नंतर. ते हे बऱ्याच वेळा काय हे क्रम देखील आयोग विचारता. ऑलरेडी याच्यावरती प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे हे पाठ करणं जरुरी आहे. तर इथे हा क्रम यांनी मागे पुढे केलेला आहे, त्यामुळे हे विधान ब देखील चुकीचं. क. सरनाम्यात भारताच्या सर्व नागरिकांना केवळ विचार आणि अभिव्यक्ती यांचे स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याचा निर्धार केला आहे. तर हे देखील विधान चुकीचं आहे. विचार आणि अभिव्यक्ती यांचे स्वातंत्र्य ही गोष्ट कशी चालली, एक इथे बघा भारताचं वर्णन झालं सरनाम्यातलं. त्याच्यानंतर सरनाम्यात काय काय दिलेलं आहे अजून, जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी, फ्रटर्निटी, लिबर्टी. तर आता इथे लिबर्टीची गोष्ट आहे. तर लिबर्टी कशाची दिलेली आहे, लिबर्टी ऑफ थॉट अँड एक्सप्रेशन, म्हणजेच विचार आणि अभिव्यक्ती यांची दिलेली आहे. परंतु केवळ यांचीच दिलेली आहे का, नाही. यांच्यासोबतच लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप यांची देखील लिबर्टी दिलेली आहे. मराठीमध्ये तुमचं काय आहे, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे देखील स्वातंत्र्य दिलेले आहे. ते हे देखील तोंड पाहतच पाहिजे. ठीक आहे. पुढील ड. सरनाम्यात भारताच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय न्याय प्राप्त करून देण्याचा निर्धार केलेला आहे. आता भारताचं वर्णन झालं, लिबर्टी झालं, आता इथे जस्टिसची गोष्ट आहे, न्याय. तर सरनाम्यामध्ये कुठला न्याय सांगितलेला आहे, सोशो इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. हे जे आहे सांस्कृतिक, असा काही कल्चरल जस्टिस वगैरे देण्याचा काही निर्धार केला नव्हता, त्यामुळे हे देखील विधान चुकीचं ठरतं. ते एकूणच काय आहे, सरनामा जो आहे, वी द पीपल ऑफ इंडिया हॅविंग सॉलेमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू, इथपासून ते ऑन दिस पर्टिक्युलर ते 26 नोव्हेंबर 1949 डू हिअर बाय अडॉप्ट अन ॲक्ट अँड गिव्ह आवर सेल्स टू कॉन्स्टिट्यूशन, आणि मधातला पूर्ण जो टेक्स्ट आहे. तर हे प्रिॲम्बल जे आहे, तुम्हाला हे प्रिॲम्बल तोंडपाठ पाहिजे. त्यातल्या महत्त्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्या देखील अचूक क्रमात पाहिजेत. यावरती वेळोवेळी आयोगानं जे आहे ते प्रश्न विचारलेले आहेत. आपल्याला वरीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत, चूक 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 चूक. तर म्हणून याचा पर्याय क्रमांक 3, वरील सर्व विधाने अयोग्य आहेत. प्रश्न क्रमांक 5. खालील विधाने विचारात घ्या. अ. कलम 1 देशाचे नाव आणि देशाच्या राज्यकारभाराची पद्धत अथवा राज्य व्यवस्थेचा प्रकार याशी संबंधित आहे. बरोबर आहे हे स्टेटमेंट. आपल्याला काय कोणती विधाने योग्य आहेत हे विचारलेलं आहे.
तर कलम 1 काय आहे, इंडिया दॅट इज भारत, हे बघा देशाचे नाव, इंडिया दॅट इज भारत शॅल बी ए युनियन ऑफ इंडिया. इंडिया दॅट इज भारत शॅल बी ए युनियन ऑफ स्टेट. शॅल बी ए युनियन ऑफ स्टेट म्हणजे युनियन म्हणजे काय झालं आता, हे राज्यकारभाराची पद्धत सांगितलेली आहे. ठीक आहे, म्हणून हे जे विधान आहे ते विधान बरोबर आहे. ब, भारताच्या संविधानात फेडरेशनऐवजी युनियन ही संज्ञा वापरलेली आहे. आत्ताच आपण कलम 1 बघितलं, फेडरेशन ऑफ स्टेट नाही तर युनियन ऑफ स्टेट ही संज्ञा वापरलेली आहे. त्याच्यामुळे हे देखील जे आहे ते विधान बरोबर आहे. आणि फेडरेशन ऑफ स्टेटऐवजी युनियन ऑफ स्टेट ही संज्ञा वापरण्यामागची भूमिका जी आहे ती बाबासाहेबांनी विशद करताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की इतर जे फेडरेशन असतात जसं की अमेरिका असो किंवा अदर कुठले, तर तिथे अनेक स्टेट एकमेकांमध्ये चर्चा विनिमय करतात आणि ते एकत्र येऊन एक फेडरेशन स्थापन करतात. तसं आपल्या इथे काही तसं झालेलं नाही की जे 28 राज्य आहेत ते एकत्र येऊन त्यांनी येऊन संघ स्थापन केला, फेडरेशन स्थापन केला, असं काही झालं नाही. देश ऑलरेडी होता, फक्त तो प्रशासकीय सोयीसाठी अनेक राज्यांमध्ये विभागला गेला. ठीक आहे, तर त्यामुळे आपण फेडरेशन ही संज्ञा न वापरता युनियन ही संज्ञा वापरली. याचाच अजून एक दुसरा अर्थ काय होतो की ते राज्य जे आहेत त्यांना अस्तित्वाची गॅरंटी देण्यात आलेली नाही, परंतु युनियन जे आहे त्याला अस्तित्वाची गॅरंटी आहे. म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचे म्हणजे विनाशी राज्यांचा अविनाशी संघराज्य. ठीक आहे, किंवा राज्यांचा संघ, अशा पद्धतीनं विनाशी राज्यांचा अविनाशी युनियन, हे असं आपल्या भारताचं वर्णन केलं जातं. कारण कुठल्याही राज्याला त्याच्या नावाचं, बॉर्डरची किंवा अस्तित्वाचीच गॅरंटी देता येत नाही. जसं की तमिळनाडू आहे, तमिळनाडू मद्रास प्रांत आहे, मद्रास प्रांतमधून कित्येक भौगोलिक क्षेत्र फुटून दुसरे राज्य निर्माण झाले. त्यानंतर हैदराबाद स्टेट होता, तो तर त्रयभाषिक होता, त्यामध्ये तेलुगू, मराठी, कानडी असे वेगवेगळे भाषिक जनता होती. तर प्रत्येक प्रांत फुटून दुसरीकडे जोडला गेला. म्हणजे मराठी स्पीकिंग प्रांत जो होता तो महाराष्ट्राला जोडण्यात आला. तर म्हणजे हे स्टेट्स आहेत, त्यांना स्वतःचं काही अशी अस्तित्वाची खात्रीशीर अशी गॅरंटी देता येत नाही. ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टींमुळे आपण फेडरेशन ऑफ स्टेटऐवजी युनियन ही संज्ञा वापरलेली आहे. कलम 1 नुसार भारताचे राज्यक्षेत्र 3 प्रकारामध्ये वर्गीकृत केले जाते. बरोबर. टेरिटरी ऑफ इंडिया याच्यामध्ये काय होते, टेरिटरी ऑफ द स्टेट्स, युनियन टेरिटरी अँड एनी अदर टेरिटरी दॅट मे बी एक्वायर्ड, एनी अदर फॉरेन टेरिटरी दॅट मे बी एक्वायर्ड, ही तिसऱ्या प्रकारची टेरिटरी. तर हे अशा पद्धतीने हे जे शेड्यूल 1 आहे त्यामध्ये देशाचे राज्याचे नाव आणि त्यांचे भौगोलिक क्षेत्र दिलेले आहेत. तर विधान क दे बरोबर आहे. ड, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे आणि त्यांचा प्रादेशिक विस्तार संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये नमूद आहे. आता तेच सांगितलं. ठीक आहे, एक तर त्यांची नावे आणि त्यांचा प्रादेशिक विस्तार, जे टीयर्स ऑफ ओल्ड PM त्याच्यामध्ये टी आहे ते शेड्यूल 1ची संदर्भात आहे. टेरिटरी अँड नेम्स ऑफ द स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज. तर वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत, तर सर्वच विधाने योग्य आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. तर बघा मित्रांनो, ही आपण जी इंडियन पॉलिटी सराव प्रश्नसंच मालिका चालू केलेली आहे, ही ना कुठली PYQ आहेत किंवा कुठल्या क्लासेसची टेस्ट सिरीजमधले नाही आहेत. हे मी स्वतः M. लक्ष्मीकांत या पुस्तकातून तयार केलेली आहे. तर पहिला व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, हा आता दुसरा व्हिडिओ अपलोड करत आहे. काल मी अपलोड केला होता पण तो ऑडिओचा काहीतरी प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे मी आता हे परत रेकॉर्ड करून परत अपलोड करत आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही जर हे 2 व्हिडिओ व्यवस्थित बघितलेत तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा M. लक्ष्मीकांतचं एक प्रकारे रिव्हिजन होत आहे. कारण मी M. लक्ष्मीकांतचे प्रत्येक पेजच नाही तर प्रत्येक पेजवर तर प्रत्येक पॅराग्राफ त्याच्यावरती क्वेश्चन फ्रेम केलेला आहे. तर बऱ्याच जणांचं असं झालेलं असतं की बाबा त्यांचं M. लक्ष्मीकांत नीट वाचून झालेलं असतं आणि रिव्हिजन्स पण दिलेली असते आणि आता परत तेच पुस्तक वाचणं कंटाळवाणं होतं.
तर तुम्हाला जर त्याची रिव्हिजनच करायची असेल तर हा पण एक वे आहे, कारण याच्या थ्रू, या सराव प्रश्नसंच थ्रू तुमची एम लक्ष्मीकांतची पूर्णच्या पूर्ण रिव्हिजन होणार आहे. कारण इतर PYQ आणि MCQ जे असतात ना, ते कसे असतात, कॉम्प्रिहेन्सिव्ह नसतात. त्याच्यातून तुमचं एम लक्ष्मीकांत किंवा इंडियन पॉलिटी हा पूर्ण विषय पूर्ण होणार नाही. काही ठराविक भागावरतीच ते MCQ PYQ असतात, बाकीचा भाग तसाच राहून जातो. परंतु इथे मी काय करत आहे की प्रत्येक पॅराग्राफवरती सराव प्रश्न संच बनवत आहे. तर याला काय एक प्रकारे ड्रिल पकडून समजा, जसे मिलिटरी गेम्समध्ये तुमच्या जे स्किल्स असतात, स्किल्स वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ड्रिल्स असतात, तर तसंच याला पण एक रिव्हिजनसाठी एक ड्रिल समजून घ्या. तर हे जरी तुम्ही केलं, आणि आगामी काळात आपण भरपूर ह्या मालिकेमध्ये अनेक व्हिडिओज अपलोड होतील, जेणेकरून पान क्रमांक 1 ते पान क्रमांक शेवटचं एम लक्ष्मीकांतचं या सर्व याच्यावरती MCQ बनणार आहेत. आणि हे एक प्रकारे तुमच्या ब्रेनला पण चालना देईल की बाबा तुम्ही डायरेक्ट वाचताय, पण त्याच्याऐवजी काय MCQ सॉल्व करा. ठीक आहे. आणि हे तुमचं संयुक्त गट ब क, राज्यसेवा पूर्व, UPSC पूर्व आणि इतर सरळ सेवा परीक्षा, ह्या सगळ्या परीक्षांना हे तुम्हाला नक्कीच कामाला येईल. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? परकीय व्यक्तींचे वर्गीकरण 3 प्रकारात केले गेले आहे. चूक. 3 प्रकारात केले गेले नाही, 2 प्रकारे केले गेले आहेत. मित्र राष्ट्राचे परकीय नागरिक आणि शत्रू राष्ट्राचे परकीय नागरिक. फ्रेंडली एलियन्स, परकीय नागरिकांनाच इंग्रजीमध्ये एलियन असं पण म्हणतात. फ्रेंडली एलियन्स अँड एनिमी एलियन्स असं त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे भारत राष्ट्र किंवा कुठलेही राष्ट्र, इफ इट इज ॲट वॉर विथ अनदर कंट्री, तर त्या कंट्रीचे नागरिक हे बाय डिफॉल्ट एनिमी एलियन म्हणून कन्सिडर केल्या जातात. जसं भारताचं पाकिस्तानसोबत 1965 साली आहे ना, 1965, 1971 असं वॉर झालेलं आहे. चायनासोबत झालेलं होतं वॉर. तर त्यावेळेस ॲट द टाईम ऑफ वॉर ते जे सिटीजन आहेत ते एनिमी एलियन्स किंवा शत्रू राष्ट्राचे नागरिक म्हणून ग्राह्य धरल्या जातात. तसंच मध्यंतरी काय आपले कॅनडासोबत डिप्लोमॅटिक ताणतणाव पण बरेचसे झाले, तर त्यामुळे त्यावेळेस देखील काही मर्यादा येण्याची शक्यता असते. तर एकूण परकीय नागरिक हे केवळ 2च प्रकारचे असतात. त्यामुळे विधान अ हे चुकीचं आहे. ब. भारत आणि अमेरिकामध्ये जन्म तसेच नागरिकीकरणाच्या नैसर्गिक दॅट इज नॅचरलायझेशन प्रक्रियेद्वारे नागरिक झालेल्या व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी पात्र आहेत. तर हे चुकीचं आहे. बघा, नागरिक कुठल्या पद्धतीने बनतो? बाय बर्थ, बाय डिसेंट, बाय रजिस्ट्रेशन, बाय नॅचरलायझेशन अँड बाय इनकॉर्पोरेशन ऑफ फॉरेन टेरिटरी. तर हे असे 5 पद्धतीचे प्रकार आहेत. तर भारतामध्ये काय, एखादा व्यक्ती बाय बर्थ आणि डिसेंट याच्याद्वारे तर काय हे बनू शकतो. परंतु इन ॲडिशन टू दॅट बाय नॅचरलायझेशन जरी असेल तरी देखील तो राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी वैध ठरतो. परंतु अमेरिकेमध्ये तसं नाही. अमेरिकेमध्ये एखादा व्यक्ती इफ ही इज अ सिटिझन ऑफ USA बाय बर्थ ओनली तरच तो राष्ट्रपती पदासाठी पात्र ठरतो. जर सर्टिफिकेट ऑफ नॅचरलायझेशन त्याला ग्रांट झालेलं आहे तर त्या आधारे तो अमेरिकेचा राष्ट्रपती तर अमेरिकेचा नागरिक तर बनतो, परंतु त्याला जे हक्क प्रिव्हिलेजेस आहेत ते कॉम्प्रेहेन्सिव्ह पद्धतीने भेटत नाहीत. त्यावरती काही मर्यादा असतात. त्यापैकी एक मर्यादा ही आहे की सार्वजनिक जीवनातली जी पदे आहेत जसे की राष्ट्रपती पद, ती निवडणूक लढवण्यास तो अपात्र ठरतो. तर याच्यामध्ये बघा 2008 साली अमेरिकेचे राष्ट्रपती कोण झाले होते? बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्रपती झाले होते. तर त्यावेळेस एक मोठी कॉन्ट्रॉवर्सी उभा झाली होती. बघा, यांचा जो विरोधी पक्ष आहे हे डेमोक्रॅटिक पक्षाचे होते आणि विरोधी पक्ष होता रिपब्लिकन पार्टी. तर त्यातल्या बऱ्याच लोकांनी बराक ओबामा यांच्या निवडणुकीवरतीच आक्षेप घेतला, सेईंग दॅट की त्यांचा बर्थ जो आहे
तो अमेरिकेमध्ये झालेला नाही आणि ते नॅचरलायझेशन पद्धतीने या देशाचे जे आहेत ते नागरिक झालेले आहेत. ठीक आहे. बराक ओबामा यांची आई जी आहे ती अमेरिकन महिला होती आणि त्यांचे वडील जे होते ते एक केनिया, आफ्रिका खंडातला केनिया जो देश आहे तर त्याचे नागरिक होते. आणि ते जेव्हा तिकडे USA मध्ये शिकायला गेले होते तेव्हा त्यांचं लग्न तिथे झालं. आणि बराक ओबामा तर त्यांचे जे विरोधक होते बराक ओबामा, त्यांचं असं म्हणणं होतं की बराक ओबामाचा जन्म हा केनिया या देशामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे ते राष्ट्रपती पदासाठी पात्र ठरत नाहीत. तर बराक ओबामाचं असं म्हणणं होतं की अमेरिकेचं जे 50 राज्य आहेत त्यामधलं एक राज्य आहे हवाई. तर त्यांचं असं म्हणणं होतं की माझा जन्म हवाई येथे झालेला आहे, माझ्याकडे बर्थ सर्टिफिकेट देखील आहे ऑफ द स्टेट ऑफ हवाई, त्यामुळे मी इथलाच नागरिक आहे. मध्यंतरी अशी कन्स्पिरसी थेरी निघाली होती की ते इंडोनेशियाचे नागरिक आहेत, कारण काय आहे की तिथे त्यांचा जन्म झाला इंडोनेशियामध्ये. परत त्यांचे जे वडील होते केनियन, त्यांच्याकडे डुअल सिटिझनशिप होती, एक केनियाची आणि एक ब्रिटनची ब्रिटिश सिटिझनशिप. तर काही लोकांचं मध्यंतरी असं पण म्हणणं आलं की हे बराक ओबामा जे आहे ते ब्रिटिश नागरिक आहेत. तर अशा बऱ्याचशा कन्स्पिरसी थेरीज झाल्या होत्या, पण शेवटी त्यांचं जे हवाई इथलं बर्थ सर्टिफिकेट आहे तेच मांडल्या गेलं आणि बाकीच्या ह्या ज्या कन्स्पिरसी थेरीज आहेत त्यांना केराची टोपली दाखवण्यात आली. आणि आपल्याला माहिती आहे की त्यांनी बॅक टू बॅक 2 टर्म तर तिथे राष्ट्रपती पदाचा कारभार व्यवस्थित पार पाडला. तर असो, एकूण सांगायचा मुद्दा आहे की तिथे बाय बर्थ जर असेल अमेरिकेमध्ये, बाय बर्थ, देन अँड देन ओनली यू कॅन कंटेस्ट फॉर द पोस्ट ऑफ प्रेसिडेंट. आपल्या इकडे तसं नाही, आपल्या इकडे बाय बर्थ असेल तरी चालेल आणि बाय नॅचरलायझेशन जरी असेल नागरिक झालेला भारताचा तरी देखील तो राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पात्र ठरतो. राज्यघटनेमधील भाग 2 अंतर्गत कलम 5 ते 11 अन्वये नागरिकत्वासंदर्भात कायमस्वरूपी आणि विस्तृत तरतुदी दिलेल्या आहेत. तर हे विधान चुकीचं आहे. बघा हे काय आहे, 5 ते 11 कलम याच्यामध्ये काय आहे की 26 जानेवारी 1950 या रोजी या देशाचा नागरिक कोण असेल फक्त एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे. जसं की आर्टिकल 5, 6 आणि 7. आर्टिकल 5 काय गोष्ट करते की बाबा ज्यांचा अधिवास आहे भारतामध्ये त्या संदर्भात नागरिकत्वाच्या बाबतीत त्यामध्ये तरतुदी आहेत. कलम 6 मध्ये काय आहे की पाकिस्तानमधून भारतामध्ये 19 जुलै 1948 पूर्वी जे लोक भारतात स्थलांतरित झाली त्यांच्या नागरिकत्वासंबंधी तरतुदी कलम 6 मध्ये आहेत. इथे कलम 7 मध्ये जी लोक भारतातून पाकिस्तानात गेली परंतु नंतर पुन्हा पाकिस्तानातून भारतात परत आली तर त्यांच्या संबंधीच्या ज्या तरतुदी आहेत त्या इथे नमूद आहेत. पण 26 जानेवारी 1950 नंतर या देशाचा नागरिक कोण असेल किंवा नागरिकत्व कुठल्या पद्धतीने घेता येईल, जसे हे 5 पद्धती सांगितल्या मी, आणि तसेच नागरिकत्व जे आहे सिटिझनशिप ते टर्मिनेट कसं होईल, तर या संबंधी ज्या तरतुदी आहेत त्या कलम 5 ते 11 मध्ये नाही आहेत. रादर कलम 11 जे आहे इट एम्पॉवर्स दी युनियन लेजिस्लेचर म्हणजे पार्लमेंट, संसदेला ते अधिकारत्व देते, एम्पॉवर करते की बाबा तुम्ही या संदर्भी कायदा करा आणि त्यामध्ये काय जे असेल कायमस्वरूपी आणि विस्तृत अशा तरतुदी करा. तर मग भारतीय संसद जे आहे त्यांनी काय आहे की नागरिकत्व कायदा 1955 हा पारित केला, सिटिझनशिप ॲक्ट 1955, आणि त्याच्यामध्ये कायमस्वरूपी आणि विस्तृत अशा तरतुदी दिलेल्या आहेत की हे असे 5 पद्धती आहेत, या 5 पद्धती थ्रू तुम्ही या देशाचे नागरिक बनू शकता. पुन्हा काय टर्म्स आणि कंडिशन्स आहेत, नागरिकत्व हिरावून कसं घेतलं जाऊ शकतं, आणि या कायद्यात वेळोवेळी अमेंडमेंट्स झालेल्या आहेत. तर त्यामुळे विधान क हे चुकीचं ठरतं. कलम 5 अंतर्गत 26 जानेवारी 1950 रोजी भारतात अधिवास असणाऱ्या व्यक्तींच्या नागरिकत्वासंबंधी तरतुदी आहेत. बरोबर आहे, आत्ताच सांगितलं कलम 5 मध्ये 26 जानेवारी 1950 रोजी काय, एखादा व्यक्ती त्याचा डोमिसाईल अधिवास असेल भारतामध्ये आणि त्याचा स्वतःचा जन्म भारतामध्ये झालेला असेल
किंवा त्याच्या आईवडिलापैकी कुणा एकाचा जन्म भारतामध्ये झालेला असेल, किंवा अदरवाईज फॉर द लास्ट 5 years बिफोर द कमेन्समेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे 26 जानेवारी 1945 पासून तो ही इज ऑर्डिनरीली सर्वसाधारणपणे त्याचं वास्तव्य आहे या देशामध्ये, तर त्याला नागरिकत्व बहाल करण्यात येतं. ते हे कलम 5 ते 11 आहेत. हे PM बक्षी असेल किंवा अजून कुठलं जे असेल इंडियन कॉन्स्टिट्यूशनची कॉपी तुमच्याकडे असू द्या आणि त्यातून हे आर्टिकल्स जे आहेत ते व्यवस्थित एकदा बघून घ्या. तर आपल्याला विचारले कुठली विधाने योग्य आहेत, तर इथे फक्त एकच विधान योग्य आहे, विधान ड. म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, ज्याला स्वतः सोडवायचा असेल त्याने इथे व्हिडिओ पॉज करा, अटेम्प्ट करा आणि परत वापस या. प्रश्न क्रमांक 7, खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? मूलभूत हक्क संविधानाच्या भाग 3 अंतर्गत कलम 12 ते 36 अन्वये नमूद केले आहेत. चूक. आर्टिकल 12 to 35 नॉट 36. 36 पासून तर तुमचं काय DPSP चालू होतं ना, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. आर्टिकल 36 to 51. तर हे काय भारतीय संविधानाचे भाग, त्याची महत्त्वाची कलम, त्यानंतर अनुसूची, त्यानंतर महत्त्वाच्या संविधान दुरुस्त्या, या सर्व तुम्हाला तोंडपाठ पाहिजे म्हणजे पाहिजेच. यावरती बऱ्याचदा फॅक्च्युअल पद्धतीचे प्रश्न विचारून घेतले जातात. पॉलिटीमध्ये कन्सेप्ट क्लॅरिटीसोबतच तुम्हाला फॅक्च्युअल डेटा पाठ असणे, पाठांतराचंही तेवढंच महत्त्व आहे. विधान ब, मूलभूत हक्कांबाबत संविधान निर्मात्यांनी अमेरिकन बिल ऑफ राईट्सपासून प्रेरणा घेतली. बरोबर आहे. USA मध्ये काय बिल ऑफ राईट पास केलं, त्यानुसार तिथल्या नागरिकांना मूलभूत हक्क देण्यात आले आणि त्याची प्रेरणा घेऊन जगातल्या इतर देशांनी त्यांच्या संविधानामध्ये मूलभूत हक्कांची पेरणी केली. आपणही त्यापासून प्रेरणा घेऊन आणि आपल्या संविधानामध्ये मूलभूत हक्क समाविष्ट केले. तर बिल ऑफ राईट्स हे बरोबर आहे. क, मूलभूत हक्कावरील भाग 3 याचे भारताचा मॅग्ना कार्टा असे वर्णन यथोचित ठरते. हे देखील विधान बरोबर आहे. बघा, इंग्लंडची जी सोसायटी होती ना, 13व्या शतकातली गोष्ट सांगत आहे मी, 13वं शतक. तर ही एक सरंजामशाही असलेली व्यवस्था होती, फ्युडल. तिथे वेगवेगळे फ्युडल लॉर्ड्स होते. सर्वात वरी होता किंग, या पिरॅमिडच्या सर्वात वरी होता किंग, आणि सर्वात खाली भूमिहीन शेतमजूर, त्याला सर्फ असं देखील म्हणतात. आणि तिथे सर्फडम नावाची व्यवस्था होती. सर्फडम व्यवस्था म्हणजे काय आहे की या अशा लोकांना कामावर लावायचं आणि त्यांच्याकडून जमिनी कसून घ्यायच्या. मग यांच्यावरी कोण असायचा? यांच्यावरी आता वेगवेगळे जमीनदार. तर प्रत्येक जमीनदाराला वेगवेगळं नाव, जसं बॅरन आहे, मग त्याच्यावरी काय नाईट आहे, नाईटच्यावरी कोण आहे ड्यूक, अर्ल, असं करत करत सरळ शेवटी तुमचा कोण आहे किंग. तर ही एक फ्युडल व्यवस्था होती, सरंजाम व्यवस्था. तर इथले हे जे बॅरन वगैरे जे लोक होते सरंजाम, यांनी काय या राजाकडे गाऱ्हाणं लावलं की आम्हालाही काही अधिकार वगैरे या व्यवस्थेत पाहिजे. सर्वस्वी अधिकार तुमच्याकडेच केंद्रित नको, हे अधिकार आम्हाला देखील पाहिजे. मग शेवटी हो नाही करत सरळ शेवटी त्यावेळेसचा 13व्या शतकातला जो ब्रिटनचा राजा होता किंग जॉन, याने मला वाटतं 1215 साली एक सनद प्रसूत केली आणि त्या सनदेलाच असं हे काय म्हणतात, मॅग्ना कार्टा म्हणतात. आणि त्या अंतर्गत हे जे बॅरन्स वगैरे इतर लोक आहेत त्यांना काही हक्क देण्यात आले. तर म्हणजे एक प्रकारचे मूलभूत हक्क म्हणजे त्याच्यासारखेच ते होते. तर आपल्या इथे देखील भाग 3 जे आहे ते इथल्या जे नागरिक आहेत तर त्यांना हक्कांच्या गोष्टी करतं की हे हक्क असतील तुम्हाला, स्वातंत्र्याचे हक्क असतील, समतेचे हक्क असतील, धार्मिक स्वातंत्र्याचे, अजून वेगवेगळ्या प्रकारचे हक्क असतील. म्हणून हे भाग 3 जे आहे हे पण भारताचा मॅग्ना कार्टाच ठरतं. तर हे विधान देखील बरोबर आहे. ड, भारतीय संविधानात जगातील
इतर कोणत्याही देशाच्या संविधानापेक्षा मूलभूत अधिकार हे अतिशय विस्तृत आहेत. बरोबर. बघा भाग 3 जे आहे, भाग 3मध्ये आर्टिकल 12 to 35 एकूण किती 6 प्रकारचे, एकूण 6 प्रकारचे, आणि संख्या जर याची मोजली तर संख्या मला वाटतं 19 आहे. टोटल 19 प्रकारचे अधिकार आहेत. अगोदर काय होतं की 7 प्रकारचे अधिकार होते, पण त्यातला मालमत्तेचा जो अधिकार आहे, राईट टू प्रॉपर्टी, आर्टिकल 31 अन्वये तो 44वी घटना दुरुस्ती 1978 रोजी तिथून हटवल्या गेल्या आणि भाग 12मध्ये कलम 300A अंतर्गत तो समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे अगोदर जे 7 प्रकारचे होते ते 6 प्रकारचे राहिले, आणि हेड काउंट घेतला तर टोटल ते 19 असे अधिकार आहेत. तर हे नक्कीच आहे की जगातील इतर कुठल्याही संविधानापेक्षा आपल्या संविधानात हे अधिकार अतिशय विस्तृत पद्धतीने दिलेले आहेत. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? 1 क आणि ड, ब क आणि ड. तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, यांचे भारतीय राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असे वर्णन केलेले आहे. बरोबर आहे. बाबासाहेबांनी यांना काय नॉवल फीचर्स असं म्हणून संबोधलं गेलं होतं. ठीक आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे हे राज्यसंस्थेला वैधानिक, कार्यकारी आणि प्रशासकीय बाबी संदर्भात दिलेल्या घटनात्मक सूचना किंवा शिफारसी आहेत. हे पण बरोबर आहे. राज्यसंस्थेला जेव्हा कारभार करायचा असतो, कारभार म्हणजे काय, काही कायदे पास करावे लागतात, लीगल, एक्झिक्युटिव्ह, कार्यकारी आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाबी असतात. तर या थ्रू त्यांना राज्यकारभार चालवायचा असतो, आणि हे अशा पद्धतीने राज्यकारभार जेव्हा चालवायचा असतो तेव्हा हे जे DPSP आहेत दे ॲक्ट ॲज अ गायडिंग सोर्स. ते एक प्रकारच्या सूचना आणि शिफारसी आहेत. तर त्यामुळे हे विधान बरोबर आहे. देशात आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाची ठरतात. बरोबर आहे. सोशो इकॉनॉमिक डेमोक्रेसी इस्टॅब्लिश करण्यासाठी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी या कामी येतात. तर पॉलिटिकल डेमोक्रेसी इस्टॅब्लिश करण्यासाठी फंडामेंटल राईट्स हे कामी येतात. ड, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही देशाच्या कारभारासाठी मूलभूत असून कायदे करताना ही तत्त्वे लागू करणे हे राज्याचे कर्तव्य आहे. आर्टिकल 37 जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये या पद्धतीची भाषा, हा टेक्स्ट तुम्हाला दिसून येईल. ही DPSP ही बेसिक मूलभूत आहेत, हे राज्यांचं कर्तव्य पण आहे, परंतु हे कंपल्सरी नाही आहेत. हा मुद्दा इथे लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्हाला या देशामध्ये वेलफेअर स्टेटची कल्पना राबवायची असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला तुमचे धोरणे ठरवावे लागतील, आणि त्यासाठी गायडिंग प्रिन्सिपल हे तुमचं DPSP आहे, आणि ते मूलभूत आहे, आणि याला अनुसरूनच तुमचे धोरणे, कायदे कानून निर्मिती झाली पाहिजे, आणि हे जे आहे ते राज्याचं कर्तव्य आहे. तर यामुळे हे विधान बरोबर आहे. तर विधान अ, ब, क, ड चारही योग्य आहे. त्यामुळे वरील सर्व विधाने योग्य. पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न. आता बघा, हे फंडामेंटल ड्युटीज आहेत, तर त्याच्या जोड्या विचारलेल्या आहेत. तर कोणती विधाने योग्य आहेत असं विचारलेलं आहे. 51A सब क्लॉज A, भारताची सार्वभौमता, एकता आणि एकात्मता उन्नत राखणे आणि संरक्षण करणे. तर हे बघा, ही जोडी चुकीची आहे, कारण हे सब क्लॉज C मध्ये आहे. सब क्लॉज A काय आहे तुमचं, टू अबाइड बाय द कॉन्स्टिट्यूशन अँड टू रिस्पेक्ट इट्स आयडियल अँड इन्स्टिट्यूशन, नॅशनल फ्लॅग अँड नॅशनल अँथम. हे आर्टिकल 51A सब क्लॉज A मध्ये येतं. त्यामुळे हे चुकीचं आहे.
बी, देशाच्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून ते जतन करणे. परत हे चुकीचं आहे, कारण हे सबक्लॉज एफमध्ये येतं. सबक्लॉज बीमध्ये काय की अशी उदात्त मूल्य ज्यांनी की आपला ब्रिटिशांविरुद्धचा राष्ट्रीय चळवळ, स्वातंत्र्य चळवळीला प्रेरित केलं, तर असे मूल्य जीवापाड जपणे आणि त्याची अंमलबजावणी आपल्या जीवनात करणे. टू चेरिश अँड फॉलो द नोबल आयडियल्स विच इन्स्पायर्ड आवर नॅशनल स्ट्रगल फॉर फ्रीडम, अशा पद्धतीचं ते 51A(B)मध्ये आहे. त्यानंतर जीमध्ये काय म्हणत आहे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. तर हे देखील काय चुकीचं आहे. हे जे तुमचा सबक्लॉज आय जो आहे, आयमध्ये येतो, अँड आय फॉर अन आय ब्लाइंड्स द होल वर्ल्ड, म्हणजे एक प्रकारे काय हिंसाचार येतो. तर त्यामुळे हे असं लक्षात ठेवायचं. आणि जी आहे, जीमध्ये काय जिओग्राफीमध्ये काय येतं, वने, सरोवरे, वृक्ष यांचं संगोपन करणे. तर हे जीमध्ये ते दिलेलं आहे, असं लक्षात ठेवा. टू प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ, लेक्स, रिव्हर्स, तर या पद्धतीचं. ठीक आहे. एच, राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल, अशा प्रकारे वैयक्तिक आणि सामुदायिक कार्यक्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे. हे देखील चुकीचं आहे. हे जे आहे हे तुमचं जे चढत्या श्रेणी, चढत्या म्हणजे काय, चढत जायचं, जिने चढत जायचं, सतत जिने चढत जायचं, जिनेचं ज, आणि हे सबक्लॉज जे, असं लक्षात ठेवा. आणि हे एच काय, एच फॉर ह्युमॅनिझम. टू डेव्हलप ह्युमॅनिझम अँड सायंटिफिक टेम्पर अँड स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अँड रिफॉर्म. हे ते एच फॉर ह्युमॅनिझम असं लक्षात ठेवा. ते एकूणच काय आहे, हे जे आहेत फंडामेंटल ड्युटीज, आर्टिकल 51A आणि याचा सबक्लॉज A to K, अशा एकूण 11 फंडामेंटल ड्युटीज आहेत. ते हे तुम्हाला तोंडपाठ करण्याशिवाय याच्यावर काय दुसरं काय उपाय नाही आहे. हे तुम्हाला तोंडपाठच पाहिजे. त्याचे काय जे काय निमॉनिक्स, ट्रिक्स, जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने करा. बट ॲट दी एंड तुम्हाला व्यवस्थित कुठल्या सबक्लॉजमधली कुठली ड्युटी दिलेली आहे हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. तर हे सर्व जोड्या चुकीच्या आहेत, म्हणून पर्याय 3 वरील सर्व विधाने अयोग्य, हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, संविधान दुरुस्ती संबंधी खालील विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? संसदेमध्ये मंत्री किंवा खाजगी सदस्य असे विधेयक सादर करू शकतात, तसेच त्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची आवश्यकता नसते. बरोबर. हे काही कुठलं गव्हर्नमेंट बिल नाही किंवा मनी बिल नाही आहे की ज्याच्यासाठी की राष्ट्रपतीची पूर्व परवानगी घ्या किंवा मग फक्त मंत्री लोकच ते संसदेमध्ये इंट्रोड्यूस करतात. दिस इज कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल. संविधान दुरुस्ती विधेयक आहे. हे संसदेचा कुठलाही सदस्य, कुठल्याही सभागृहाचा सदस्य सदनामध्ये कुणाचीही पूर्व परवानगी न घेता इंट्रोड्यूस करू शकतो. ब, संविधान दुरुस्ती विधेयक प्रत्येक सभागृहात विशेष बहुमताने संमत होणे आणि जर ते संघराज्यात्मक तरतुदी संबंधी असेल तर त्याला निम्म्या घटक राज्यांच्या विधिमंडळांनी साध्या बहुमताने संमत करणे जरुरी आहे. हे पण बरोबर आहे. इथे काय आहे की कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल हे जर समजा तुमचं फंडामेंटल राईट्स DPSP याच्या संदर्भात असेल तर तुम्हाला काय लागतं, विशेष बहुमत लागतं. आणि त्यासोबतच इफ इट ट्राईज टू मॉडिफाय समथिंग विच इज रिलेटेड टू फेडरल स्ट्रक्चर, संघराज्यात्मक काही तरतुदी असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा जर प्रयत्न होत असेल त्या विधेयकाने, तर त्यावेळेस तुम्हाला विशेष बहुमत प्लस निम्म्या घटक राज्यांच्या विधिमंडळ, तिथे देखील साध्या बहुमताने का असेना पण तिथे देखील तुम्हाला ते पास करावे लागेल. सॉरी. आणि अशा पद्धतीने जेव्हा ते पास होईल तेव्हाच ती संविधान दुरुस्ती लागू होईल. जसं की GST आहे
केंद्र आणि राज्य यांच्या अधिकारांच्या बाबतीत अनुसूची 7 जी आहे त्याच्यामध्ये जे लिस्ट आहेत सेंट्रल, स्टेट आणि कॉन्करंट लिस्ट, कुठल्या विषयावरती कुणी कायदे करायचे, तर अशा पद्धतीचे जे आहेत किंवा हे आर्टिकल 368च असो त्याच्यामध्ये जरी तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला किमान निम्म्या घटक राज्यांच्या विधिमंडळाची तरी मान्यता घ्यावी लागेल. तर त्यामुळे विधान ब जे आहे ते बरोबर आहे. कलम 368 अंतर्गत संविधान दुरुस्तीच्या 2 पद्धती सांगितलेल्या आहेत. आत्ताच आपण बघितलं की आर्टिकल 368 अंतर्गत 2 पद्धती आहेत. एक विशेष बहुमत. विशेष बहुमत म्हणजे काय आहे की 2/3 ऑफ द मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग अँड हाफ ऑफ द टोटल स्ट्रेंथ ऑफ द हाऊस, हे त्याचा अर्थ होतो. 25वी संविधान दुरुस्ती 1971 नुसार अशा विधेयकास संमती देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे. तर हे विधान चुकीचे ठरतं, कारण ही जी संविधान दुरुस्ती ही 25वी नसून 24वी आहे. बघा, 24th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1971. ठीक आहे. तर जसं मगाशी सांगितलं तुम्हाला, भाग, कलम आणि त्यासोबतच संविधान दुरुस्त्या महत्त्वाच्या, ॲटलिस्ट महत्त्वाच्या संविधान दुरुस्त्या या तुम्हाला तोंडपाठ असणं जरुरीचं आहे. तर हे काही इतर विधेयक नाही आहे की ज्यास राष्ट्रपती पॉकेट व्हिटो वापरू शकेल किंवा पुनर्विचारार्थ पाठवू शकेल. ठीक आहे, इथे तसं काहीही नाही. इथे तुम्हाला त्या विधेयकावरती सही करून त्याला पास करावंच लागेल आणि हे राष्ट्रपतीवरती बंधनकारक आहे. अँड इनफॅक्ट फॉर दॅट पर्पज संसदेने 24वी घटना दुरुस्ती 1971 करून राष्ट्रपतीवर तसं बंधनच टाकलं. तर कुठली विधाने योग्य आहेत? अ, ब आणि क. तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 11. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अ, दुहेरी शासन आणि लिखित संविधान हे संविधानाचे संघराज्यीय वैशिष्ट्य आहेत. तर बघा, आता इथे काय आहे, फेडरल वर्सेस युनिटरी अशा 2 प्रकारच्या राज्यव्यवस्था असतात, एकात्मक आणि संघराज्यीय. तर कुठल्या ह्याचे कुठले वैशिष्ट्य? तर युनिटरी असेल तर दुहेरी शासन कशाला पाहिजे? जिथे फेडरल स्ट्रक्चर आहे तिथेच दुहेरी शासन व्यवस्था असेल ना. आणि त्या कुणाचे अधिकार काय असतील तर त्यासाठी रिटन कॉन्स्टिट्यूशन पाहिजे, तेव्हा तर दुहेरी शासन अस्तित्वात येईल. तर हे संविधानाचे फेडरल वैशिष्ट्य आहेत, संघराज्य. हे विधान बरोबर आहे. अधिकारांची विभागणी आणि संविधानाचे श्रेष्ठत्व हे संविधानाची एकात्मक वैशिष्ट्ये आहेत. जर एकात्मक राज्यव्यवस्था आहे तर तिथे अधिकारांची विभागणी कुणासोबत आणि कशाला करणार? अधिकारांची विभागणी जर एकापेक्षा जास्त पॉवर ऑफ सीट्स सरकारे असतील, जसं की नॅशनल लेवलचं आणि एक प्रांतिक लेवलचं, जसं की आपल्याकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे, तेव्हाच तर अधिकाराची विभागणी होईल. आणि अर्थातच शासनाचा 3रा टप्पा स्थानिक स्वराज्य संस्था. तर हे सगळे जे गोष्टी आहेत ह्या फेडरलमध्ये येतात, संघराज्यीय व्यवस्थेमध्ये, एकात्मकमध्ये येत नाहीत. त्यामुळे हे विधान चुकीचं. कठोर रिजिड संविधान आणि स्वतंत्र न्यायपालिका हे संविधानाचे संघराज्यीय वैशिष्ट्य आहेत. ज्याला ज्या सीमारेखा आखून दिलेल्या आहेत त्या स्कोपमध्ये त्या सरकारने काम करायचं, तर त्यासाठी संविधान रिजिड असणे जरुरी आहे. फ्लेक्झिबल असल्यावरती अधिकार क्षेत्रावरती एकमेकाच्या कुरुघोडी करता येऊ शकतात, मग ते फेडरलमध्ये चालणार नाही. त्यासाठी संविधान रिजिड असणं हे संघराज्य व्यवस्थेचं एक लक्षण आहे. आणि कोण आपापल्या अधिकार क्षेत्रात राहून काम करतं का नाही हे बघण्यासाठी न्यायपालिकेचं स्वातंत्र्य अबाधित असणं महत्त्वाचं आहे. तर हे जे आहे तुमचं स्वतंत्र न्यायपालिका हे देखील फेडरल म्हणजे संघराज्य शासन व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. ड, द्विगृही विधिमंडळ किंवा संसद ही संविधानाची एकात्मक वैशिष्ट्य आहेत.
द्विग्रही लेजिस्लेचर, द्विग्रही विधिमंडळ सहसा त्यामध्ये दुसरं जे सभागृह असतं ते जे शासनाचा दुसरा टप्पा आहे राज्य शासन, त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी करण्यात येतो. तर मग ते एकात्मकमध्ये कशाला जाईल, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. जसं आपल्याकडे काय राज्यसभा, काउन्सिल ऑफ स्टेट, राज्यांना त्यांचं प्रतिनिधित्व असण्यासाठी ही तयार केलेली आहे. तर त्यामुळे हे जे आहे हे विधान चुकीचं आहे. तर आपल्याला योग्य विचारलं आहे तर विधान अ आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 अ. आणीबाणीच्या तरतुदी संविधानात समावेश करण्यामागे देशाचे सार्वभौमत्व, ऐक्य, अखंडता आणि सुरक्षा तसेच लोकशाही राज्यव्यवस्था आणि संविधानाचे संरक्षण करणे हे व्यापक उद्देश आहेत. बरोबर. काही अनप्रेसिडेंटेड आणीबाणी उभा राहिली आणि त्यामुळे देशाचं संविधान किंवा देशावरच खतरा जर आला तो परतवून लावण्यासाठी जी नॉर्मल व्यवस्था आहे संघराज्य पद्धतीची त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून केंद्र शासन आहे त्याला बळकट करण्याचं काम आणीबाणीच्या तरतुदी करते. आणि त्याच्यामागे जो हेतू आहे ते हे आहे की भारताचं संविधान आणि इथली लोकशाही व्यवस्था आणि देशाचं स्वातंत्र्य, सुरक्षा वगैरे जे आहे ते सार्वभौमत्व अबाधित राहिलं पाहिजे. तर त्यामुळे हे जे आहे हे विधान बरोबर आहे. ब. आणीबाणीच्या काळात संविधानात कोणतीही औपचारिक दुरुस्ती न करता संघराज्यीय व्यवस्थेचे एकात्मक व्यवस्थेमध्ये रूपांतर होते. हे पण बरोबर आहे. आत्ताच सांगितलं की जी अनप्रेसिडेंटेड जी इमर्जन्सी सिच्युएशन उभा राहिलेली आहे, मग ते वॉर, एक्सटर्नल ॲग्रेशन, इंटरनल डिस्टर्बन्सेस अशा कुठल्याही पद्धतीची असू शकते. तर त्याला डील करण्यासाठी काय केंद्र शासनाचे हात बळकट होणे जरुरी आहे. आणि त्यासाठी कुठलीही संविधान दुरुस्ती न करता त्या पद्धतीने ती होती, कारण आपल्याकडे आणीबाणीच्या तरतुदी आहेत. क. वरील प्रकारे संघराज्य ते एकात्मिक असा बदल हे केवळ भारतीय संविधानाचेच वैशिष्ट्य आहे. इतर कुठल्याही संघराज्य राष्ट्रात अशी तरतूद नाही आहे. बरोबर. हे जे अशा पद्धतीचं फेडरल टू युनिटरी स्ट्रक्चर आहे, तर इतर फेडरल जे इतर संघराज्यीय देश आहेत जसे की अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, कॅनडा आहे, तर तिथे अशा पद्धतीने संघराज्यीय ते एकात्मक फेडरल टू युनिटरी असा बदल होणं शक्य नाही आहे. हे फक्त भारतीय संविधानाचंच वैशिष्ट्य आहे. तर त्यामुळे हे विधान बरोबर आहे. संविधानात 3 प्रकारच्या संभाव्य आणीबाणींची तरतूद करण्यात आलेली आहे. हे पण विधान बरोबर आहे. एक तुमचं फायनान्शियल इमर्जन्सी, प्रेसिडेंट रूल अथवा स्टेट इमर्जन्सी आणि नॅशनल इमर्जन्सी अशा पद्धतीच्या 3 पद्धतीच्या इमर्जन्सी लागू होऊ शकतात. फायनान्शियल इमर्जन्सी आत्तापर्यंत एकदाही लागू करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे 1990-91 काळामध्ये आपल्याकडे बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रायसिस उभा राहिला होता. परकीय गंगाजळी फार कमी राहिली होती. केवळ 1 आठवडा पुरेल एवढंच आपल्याकडे परकीय चलन शिल्लक राहिलं होतं. सोन्याचा साठा पण नव्हता तेवढा व्यवस्थित. एवढं होऊन देखील आपण त्या संकटातून बाहेर पडलो आणि विशेष म्हणजे फायनान्शियल इमर्जन्सी लावायची गरज पडली नाही. किंवा त्यावेळेसचे जे केंद्र सरकारमधले जे लोक होते, पीपल इन पॉवर, सत्तेमधील जे लोक होते त्यांनी तसा निर्णय घेतला नाही. प्रेसिडेंट रूल, स्टेट इमर्जन्सी अगणित वेळा लावलेली आहे. गव्हर्नर पदाचा दुरुपयोग झालेला आहे. 2 राजकीय पक्षांनी एकमेकांचे राजकीय स्कोर सेटल करण्यासाठी त्याचा मिसयूज करून घेण्यात आलेला आहे. नॅशनल इमर्जन्सी आतापर्यंत 3 वेळा लावलेली आहे. एकदा तुमचं ते 1962ला लावलेली आहे, त्यानंतर 1971ला आणि 1975ला असे 3 वेळा. त्यातली जी पहिली 2 होती 1962 आणि 1971 हे याला बाह्य आणीबाणी असं म्हणतात, कारण त्याचं ग्राउंड हे एक्सटर्नल ॲग्रेशन किंवा वॉर जे आहे ते होतं. तर 1975चं कारण इंटरनल डिस्टर्बन्सेस असं देण्यात आलेलं होतं आणि त्याचा मिसयूज झाला असं लक्षात आलं. त्यामुळे जेव्हा आणीबाणी संपून जनता सरकार सत्तेत आलं तेव्हा 44वी घटना 1978 पास करून हा इंटरनल डिस्टर्बन्सेस हा शब्द याच्यात बदल करण्यात आला आणि त्याऐवजी सशस्त्र बंडाळी, आर्म्ड रिव्होल्ट असा शब्द तो टाकण्यात आला.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? कोणती आहेत विधाने? सर्वच योग्य. तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. खालील विधाने विचारात घ्या. केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, भारताचा महान्यायवादी आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश होतो. ते हे विधान चुकीचं आहे. हे तर राष्ट्रपतीपासून ते भारताचा महान्यायवादी इथपर्यंत ठीक आहे, परंतु हे जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश याच्यामध्ये येत नाहीत. त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि याचे कलम काय आहेत? आर्टिकल 52 ते 78 युनियन एक्झिक्युटिव्ह आहे ना, हे याचे कलम आहेत. भारताच्या राष्ट्रपतींना पदाची शपथ भारताच्या सरन्यायाधीशांमार्फत आणि त्यांच्या अनुपस्थित उपलब्ध असलेल्या सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांमार्फत दिली जाते. एखाद्या व्यक्ती राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकल्यानंतर त्याला पद ग्रहण करण्यापूर्वी पदाची शपथ हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया देतात. आणि काही कारणामुळे ते जर उपस्थित नसतील तर त्यांच्याऐवजी जे सिनियर मोस्ट जज आहेत सुप्रीम कोर्टचे ते त्यांना पदाची शपथ देतील. आणि समजा सिनियर मोस्ट जज नसतील सुप्रीम कोर्टचे तर मग काय करायचं? तर मग काही नाही, दुसऱ्या दिवशी यायचं. कारण असं काय नाही की त्या दिवशीच घ्यावं, तुम्ही नंतरही येऊ शकता ना. आणि तसंही आपल्या इकडे काय आहे की नवीन राष्ट्रपती येईपर्यंत जुना राष्ट्रपती ते पद सांभाळतं. त्याला इंटररेग्नम म्हणतात, टू अवॉइड द पिरियड ऑफ इंटररेग्नम. तर ठीक आहे. तर हे विधान जे आहे ते विधान बरोबर आहे. संविधानाचे उल्लंघन केल्याबद्दल महाभियोग प्रक्रियेद्वारे राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून हटवले जाऊ शकते. बरोबर आहे. राष्ट्रपतींना हटवण्यासाठी महाभियोग प्रक्रिया आहे आणि त्याचं कारण काय? संविधानाचे उल्लंघन. परंतु इथे लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही आहे की संविधानात कुठेही संविधानाचे उल्लंघन म्हणजे नेमकं काय हे नाही डिफाईन किंवा एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे. इट इज ऑल अप टू द विजडम ऑफ दी मेंबर्स ऑफ युनियन लेजिस्लेचर. संसदेचे जे लोक आहेत, सभासद आहेत, हे त्यांच्यावरतीच आहे की त्यांनी ठरवायचं की संविधानाचं उल्लंघन झालं आहे का ना झालं आहे. आणि त्यांना वाटलं झालं आहे तर ते महाभियोगाची प्रक्रिया इनिशिएट करू शकतात. बाकी संविधानात व्हॉट एक्झॅक्टली इज द व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे कुठेही डिफाईन किंवा एक्सप्लेन करण्यात आलेले नाही. आणि हे जे आहे हे आर्टिकल 61 जे आहे त्याच्यामध्ये इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट ही प्रक्रिया दिलेली आहे. आत्तापर्यंत केवळ डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवलेले आहे. बरोबर आहे. बाबू राजेंद्र प्रसाद 1952 आणि 1957 असे सलग 2 वेळा त्यांनी राष्ट्रपती पद भूषवलेले आहे. त्यांच्यानंतर कुणीही व्यक्ती हे 2 वेळा राष्ट्रपती झालेले नाही आहे. ते हे जे यामध्ये काय विचारले, कोणते विधाने योग्य आहेत? ब, क आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. आता इथे आपण इम्पिचमेंट बघितले तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा की इम्पिचमेंटसाठी कुठलं बहुमत लागतं. राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून महाभियोग खटला चालवून त्याला हटवायचं आहे तर त्या प्रक्रियेसाठी सदनाचं काय बहुमत लागतं ते मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा. पुढील प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अ. संविधानाने स्वीकारलेल्या संसदीय शासन व्यवस्थेत राष्ट्रपती हा वास्तविक तर पंतप्रधान हा नामधारी प्रमुख असतो. चुकीचं. सी. शासन व्यवस्था कुठली आहे? प्रेसिडेन्शियल आहे का? नाही, संसदीय शासन व्यवस्था असते. लोकशाही ही 2 प्रकारची असते. एक संसदीय शासन व्यवस्था किंवा संसदीय लोकशाही पद्धत किंवा मग राष्ट्रपती लोकशाही पद्धत. पार्लमेंटरी डेमोक्रेसी किंवा प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी. USA प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी आहे, आपल्या इकडे पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे. तर पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये राष्ट्रपती हा वास्तविक नसतो तर तो नामधारी प्रमुख असतो आणि पंतप्रधान हा नामधारी नसतो तर तो वास्तविक असतो. अशा व्यवस्थेमध्ये राष्ट्रपतीलाच हेड ऑफ द स्टेट असं देखील म्हणतात.
आणि पंतप्रधान यांना हेड ऑफ दी गव्हर्नमेंट असं देखील म्हणतात. कारभार चालवायचा तो हेड ऑफ दी स्टेटच्या नावाने, परंतु ॲक्च्युअलमध्ये कोण चालवेल तर तो पंतप्रधान चालवेल. ब. पंतप्रधानांची निवड आणि नियुक्ती याबाबत संविधानामध्ये कोणतीही विशिष्ट तरतूद समाविष्ट नाही. बरोबर. जे तुमचं कलम 74-75 आहे तर तिथे या तरतुदी दिलेल्या आहेत आणि तिथे काय सहसा अशा काही स्पेसिफिक अशा प्रोव्हिजन्स तरतुदी दिलेल्या नाहीत. सहसा लोकशाही, संसदीय लोकशाहीचा संकेत असा असतो की ज्या पक्षाला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बहुमत भेटतं तर त्याचा जो कोणी लेजिस्लेचर, विधिमंडळ नेता म्हणून ज्याची निवड होईल त्याला पंतप्रधान म्हणून अपॉइंटमेंट करावं म्हणजे करावंच लागतं राष्ट्रपतींना. बाकी अशा काही इन डिटेल तरतुदी त्यामध्ये दिलेल्या नाही आहेत. परंतु काही वेळेस काय होतं की समजा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एखाद पक्षाला बहुमत भेटत नाही, म्हणजे कुठल्याही पक्षाला बहुमत नसतं. मग त्यावेळेस काय आहे की राष्ट्रपती स्वतःचं डिस्क्रिशन वापरू शकतो, स्वेच्छाधिकार, आणि त्यानुसार तो कुणाला बोलवायचं हे ठरू शकतो. परंतु त्यामध्येही प्रेसिडेंट्स ठरलेले आहेत. जसं की काय की सर्वात पहिले सिंगल लार्जेस्ट पार्टी त्यांना बोलवण्यात येतं. ते जर नसेल तर प्री इलेक्शन कोॲलिशन, निवडणुकीपूर्व आघाडी, त्यांना बोलवण्यात येतं. आघाडी, युती जे काय असेल त्यांनाही नाही जमलं तर मग काय की पोस्ट इलेक्शन कोॲलिशन ज्यांची झालेली आहे त्यांना बोलवण्यात येतं की तुम्ही बघा, तुम्ही पंतप्रधान तुम्हाला बनायचं आहे का, तुम्ही तेवढी मेजॉरिटी आणू शकता का. तर हे अशा पद्धतीचे आहेत. परंतु त्यांची निवड, नियुक्ती काय अशा इन डिटेल आणि स्पेसिफिक तरतुदी संविधानामध्ये कुठेही नाही आहे. क. सन 1980 साली दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की पंतप्रधानपदी नियुक्ती होण्यापूर्वी त्याने अथवा तिने लोकसभेमध्ये बहुमत सिद्धच केले पाहिजे असं संविधानास अभिप्रेत आहे. संविधानास अभिप्रेत आहे चुकीचं, कारण असं संविधानास अभिप्रेत नाही. अगोदर तुम्ही एखादा जर म्हणत असेल की मी मेजॉरिटी कमांड करू शकतो या सभागृहाची, तर त्याला द्या शपथ आणि त्याच्यानंतर साधारणतः ढोबळ मानाने एखाद महिना द्या त्याला आणि एखाद महिन्यामध्ये त्याने ते बहुमत सिद्ध केले पाहिजे. परंतु पंतप्रधान पदाची शपथ देण्या अगोदरच तुम्ही तुमचं बहुमत सिद्ध करा, हे असं काही संविधानास अभिप्रेत नाही. ड. संविधानानुसार पंतप्रधान हे केवळ लोकसभेचे सदस्य असले पाहिजे. चूक. आपल्या इकडे काय राज्यसभेचा जर सदस्य असेल तर तो देखील तुमचा पंतप्रधान होऊ शकतो. जसं की इंदिरा गांधी कधी 1966 रोजी या पंतप्रधान झाल्या, तेव्हा त्या लोकसभा नाही तर राज्यसभेच्या सदस्य होत्या. त्यानंतर एच.व्ही. दैवेगौडा हे 1996 पंतप्रधान झालेले, ते देखील राज्यसभेचे सदस्य होते. त्यानंतर अर्थातच मनमोहन सिंग हे कधी 2004 झाले होते, आहे ना, 2004 तेव्हा ते राज्यसभेचे सदस्य होते आणि शेवटपर्यंत ते राज्यसभेचेच होते. इंग्लंडमध्ये मात्र उलटी परिस्थिती आहे. तिथे जर एखाद्याला पंतप्रधान व्हायचं असेल तर तो लोकसभा, तिथलं जे लोअर हाऊस आहे, ज्याला की शब्दप्रयोग हाऊस ऑफ कॉमन्स असं म्हणतात, तर त्याचाच सदस्य तो असला पाहिजे. तिथलं जे वरिष्ठ सभागृह आहे, हाऊस ऑफ लॉर्ड्स, तिथला जर सभासद असेल तर तो व्यक्ती पंतप्रधान बनवू शकत नाही. हा फरक. कोणती विधाने योग्य आहेत? केवळ ब विधान योग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. खालील विधाने विचारात घ्या. कलम 74 राष्ट्रपतींना सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधान प्रमुख असलेले मंत्रिमंडळ असणार. म्हणजे टू एड अँड ॲडवाइज देर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय PM टू एड अँड ॲडवाइज दी प्रेसिडेंट. हे आर्टिकल 74. आणि ते जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहेत त्याला पंतप्रधानाच्या सल्ल्यामसलतनुसार राष्ट्रपती इतर
इतर मंत्रींची अपॉइंटमेंट करतात, त्यांचे वेतन भत्ते अजून काही ज्या तरतुदी असतील तर ते कलम 75मध्ये दिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याकडे काय आहे, संसदीय शासन व्यवस्था आहे. तर हे जे 2 कलम आहेत त्यातल्या त्यात खास करून आर्टिकल 74 हे जे आहे हे संविधान हे संसदीय लोकशाही व्यवस्थेचे गाभा कलम आहेत. दीज आर द कोर आर्टिकल्स ऑफ पार्लमेंटरी डेमोक्रेसी, हे लक्षात ठेवा. तिकडे राज्यामध्ये काय आर्टिकल 163 आणि 64. तर हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. मंत्रिमंडळातील पंतप्रधानासहित मंत्र्यांची संख्या ही लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त नसू नये. तर हे पण विधान बरोबर आहे. अगोदर काय आहे की वाटेल तेवढ्या लोकांना मंत्री म्हणून नेमता येत होतं, पण मला वाटतं 91वी घटना दुरुस्ती 2003, ठीक आहे, हे 91 का 93 एकदा बघून घ्या. तर त्या अन्वये असं ठरवण्यात आलं की लोकसभेची जी सदस्य संख्या असेल आजच्या घडीला ती 543 आहे. तर त्याच्यात मॅक्झिमम 15% जे आहे फक्त तेवढेच लोक हे मंत्री बनवू शकतात. त्यामुळे हे देखील विधान बरोबर आहे. मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेत जबाबदार असते. प्रश्न घाई गडबडीत सोडवला तर हे चुकू शकतं, कारण सामूहिकरित्या संसदेस नाही तर फक्त लोकसभेसच जबाबदार असते. वोट ऑफ नो कॉन्फिडन्स, अविश्वास प्रस्ताव हा फक्त लोकसभेतच पारित होऊ शकतो, राज्यसभेत नाही. तर त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अ, ब, क म्हणून याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने 15 प्रश्न आपण केलेले आहेत. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत किंवा पूर्ण इंडियन पॉलिटी हा पूर्ण विषयच आपण जे कवर करणार आहोत. तर नक्कीच आपल्या चॅनलशी जोडले राहा. जर तुम्हाला या कॉन्टेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर आणि तरच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपले जे मित्र तयारी करत असेल त्यांच्यासोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे, हा दुसरा, आणि आता ही मालिकाच चालू होणार आहे आणि या मालिकेमध्ये भरपूर व्हिडिओज अपलोड होणार आहेत आणि एम लक्ष्मीकांतच्या प्रत्येक पॅराग्राफवरती एक प्रश्न बनणार आहेत. तर ऑल द बेस्ट. धन्यवाद.